नमस्कार शिक्षक मित्रांनो, जनगणना 2027 आपल्या HLBचे पूर्ण काम झाल्यानंतर आपल्याला कोणते साहित्य चार्ज अधिकारी यांच्याकडे जमा करावे लागेल यासंबंधी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा, आपल्याला माहीत आहे की आपली जे ऑनलाईन काम आहे हे आपण पूर्ण केलं असेल आणि त्याला चिन्हांकित केलं असेल, तर त्यानंतर आपल्याला जे साहित्य मिळालं होतं त्या साहित्यापैकी आपल्याला कोणते साहित्य जमा करावे लागेल हे आपल्याला पाहायचे आहे। आपल्याला मिळालेल्या जनगणना किटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य मिळालेले आहे। या साहित्यामध्ये आपल्याला बॅग, मार्कर पेन, क्लिपबोर्ड, नकाशे, सॅटेलाईट नकाशा हे साहित्य मिळालेले आहे। यापैकी सगळे साहित्य आपल्याला परत करायचे नाही आहे। तर आपल्याला आपण जे 2 प्रतीमध्ये नकाशा बनविलेला आहे आपल्या HLBचा, तो नकाशा आपल्याला स्वतः प्रमाणित करून म्हणजे आपली साईन करून तसेच आपल्या सुपरवायझरची साईन करून ते आपल्याला जमा करायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जो सॅटेलाईट नकाशा मिळालेला आहे तो सुद्धा आपल्याला जमा करायचा आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपलं बँक विवरणपत्रसुद्धा आपल्याला जमा करायचं आहे की ज्यामध्ये आपल्या मानधन जमा होणार आहे। तर आपल्याला याप्रमाणे विवरणपत्र मिळेल किंवा आपल्याला त्याप्रमाणे आपल्या सुपरवायझरला माहिती आपल्या बँक डिटेलची माहिती द्यायची आहे। जर बँक डिटेलचा हा फॉर्म दिला नसेल तर आपल्याला आपले जे कॅन्सल चेक आहे ते आपल्याला द्यावा लागेल, म्हणजे त्यामध्ये आपलं जे मानधन आहे ते आपल्याला जमा होईल। त्याचप्रमाणे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एक प्रमाणपत्रसुद्धा सादर करावं लागेल की ज्यामध्ये लिहिलं असेल की आपण आपल्या HLBचं पूर्ण 100% काम पूर्ण केलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला आपली साईन करून ते चार्ज अधिकारी यांच्याकडे सबमिट करावे लागेल। एवढे साहित्य आपल्याला चार्ज अधिकारी यांच्याकडे सबमिट करायचं आहे। इतर जे आपल्याला साहित्य मिळालेले आहे ते आपल्याला आपल्याकडेच ठेवायचे आहे। धन्यवाद।